होत 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 म्हैसाळ कुठं 450 किलोमीटर पैठणून, आणि पैठण कुठं, फिरत फिरत पैठणात आले. पैठण हे स्थान त्यांनी निश्चित केलं, गोदावरी नदीच्या तीरावर असलेली ही प्रतिष्ठान नगरी. आणि ही सगळी गोष्ट 650 वर्षापूर्वीची सांगतो बरं का, नाथांच्याही आधीची. आणि मग भानुदास महाराजांनी प्रतिष्ठान नगरी हे स्थान निश्चित केलं. इथून पुढचं सगळं काय असेल हे पिंपळवनातच मी करणार. पूर्वी आमचं म्हणजे गावातलं नाथ मंदिर जिथं आहे तिथं सगळं पिंपळवन होतं, मी पिंपळवनातच मी स्थायिक होणार असं त्यांनी खुणगाड बांधली. आणि मग तिथून पंढरपूरची वारी सुरू झाली. विठ्ठल विठ्ठल. आता भानुदास महाराजांनी पंढरपूरची वारी सुरू केल्यानंतर 1 वर्ष गंमत अशी झाली की 15 दिवस अगोदर, आषाढी वारीच्या 15 दिवस अगोदर एक पंढरपूरचे ब्राह्मण देवता हे आनागुंदीला, कर्नाटक राज्यात आनागुंदी नावाची एक नगरी होती. त्या गावामध्ये, त्या क्षेत्राला एक सुंदर असं नव या संख्येमध्ये देवीचं, जगतजननी जगदंबा मातेचं मंदिर होतं. त्या मंदिराचं दर्शन घ्यावं म्हणून त्या ठिकाणी ती ब्राह्मण देवता तिथे गेली. गेल्यानंतर तिथं पाहिलं काय ते भव्य दिव्य मंदिर, काय ते हेमाडपंथी, काय तो आकार, काय त्या देवीला चढवलेले अलंकार, काय ती पूजा, सगळं पाहून त्यांचं मन प्रसन्न झालं. ते श्लोक म्हणाले, ते श्लोक म्हणून दर्शन घेऊन पुजाऱ्याला विचारू लागले, म्हणले का हो हे मंदिर कोणाचं आहे? पुजारी म्हणले तुम्हाला समजत नाही का? देवीचं आहे. ते म्हणले नाही, देवीचं हे आलं लक्षात, पण कुणी बांधलंय, याचे निर्माता कोण आहे? ते म्हणले आमचे राजे साहेब आहेत. बर, कुठे आहेत ते? त्यांना मला भेटायचंय. एका शिपायाला दिलं सोबत पुजाऱ्यांनी, राजे साहेबाला भेटलं. वा वा वा, काय सुंदर मंदिर बांधलं राजे साहेब. ब्राह्मण देवता बोलू लागली, पंढरपूरचे ब्राह्मण होते लक्षात ठेवा. आणि म्हणले राजे साहेब लहान तोंडी मोठा घास घेतो, हा कमाल आहे. म्हणले ही जगतजननी जगदंबा माता, हिची तुम्ही सेवा करता, तुम्ही कदाचित शाक्त परंपरेत असाल. आपल्याकडे पण काही काही परंपरा आहे. जो गणपतीची उपासना करतो सर त्याला गणपत्य म्हणलं जातं. जो देवीची उपासना करतो नित्य त्याला शाक्त परंपरा म्हणलं जातं. जो पांडुरंगाची परंपरा जपतो, पांडुरंगाची उपासना करतो त्याला वारकरी परंपरा म्हणतात. या सगळ्या परंपरा आणि मग कौतुक केलं. म्हणले हे जगत जननी जगदंबा मातेचं तुम्ही एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर बांधलं, सगळ्या गोष्टी मान्य, पण ही तुमची देवी, ही जगदंबा माता आमच्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या देवळात झाड लोटीचं काम करते. म्हणले हिला काय भजत बसले तुम्ही? असं म्हणल्यावर राजा एवढा संतापला. राजा म्हणाला जर ब्रह्महत्येचं पातक लागलं नसतं ना म्हणले देवा, तर निश्चित तुम्हाला इथंच सुळावर दिलं असतं, पण तुम्ही पंढरपूरून आलात सांगता म्हणून मी थांबलो. माझ्याकडून पातक होता कामा नये. हे खरंय? ब्राह्मण देवता तेवढ्याच मवाळ आवाजामध्ये सांगू लागली, हो म्हणले महाराज, राजे साहेब मी जर बोलतो ते खोटं ठरलं तर मी परत येतो बा कर्नाटकात आणि मला मग तुम्ही सुळावर द्या. राजे साहेबांनी ठरवलं. म्हणले देवा जर यदा कदाचित हे खरं निघालं तर तुम्हाला त्या काळात 5000 सुवर्ण मुद्रा म्हणजे सोन्याच्या मोहरा देतो. 5000 त्या काळातले विचार करा. आताचे नको, जाऊ द्या, 1 लाख काहीतरी 60,000 पर्यंत गेले तोळ्याला. असो, जर हे खोटं ठरलं तर परत पंढरपूर वापस आले आणि वापस आणल्यानंतर परत तुम्हाला सुलावर देण्यात येईल. ब्राह्मण देवतांनी सांगितलं कबूल आहे. असं म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं माईक बंद करा, राहू द्या, याचा पण खूप वाढलाय आवाज. याचा कमी करा थोडा. फार झालं बोललं, सगळ्या अडचणी